नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. अन्नदात्यासाठी अन्नत्याग या आंदोलनात आमदार रोहित पवारांचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहायला मिळतोय. आता थोड्याच वेळात राजू शेट्टी आंदोलनस्थळी भेट देऊन गेले, खासदार बजरंग सोनवणे भेट देऊन गेले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या कार्यक्रमस्थळी आंदोलनस्थळी भेट देऊन गेले. आपण आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करू, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्यांच्या या आंदोलनाच्या बाबतीत काय भावना आहेत. मोखाडा पालघर, मोखाडा तालुका, पालघर जिल्हा. काय आंदोलनासाठी आलाय? काय वाटतंय रोहित? सरसकट कर्जमाफी होय म्हणून. आज तिसरा दिवस आहे, सरकारनं अद्याप निर्णय घेतला नाही. काय वाटतंय आतापर्यंत? हे सरकार एकदम खालच्या वृत्तीचं सरकार आहे. तर आमची विनंती दादांना विनंती करण्यासाठी आलो आहे आम्ही. काय झाली का भेट दादांची? नाही, अजून आता नंबर लावलेला आहे. दादांचं आंदोलन सुरू असलं तरी सत्ताधारी पक्षातले आमदार दादांना नौटंकी म्हणतायत या आंदोलनाला. ते येडे आहेत, त्यांना जाण असते तर ते असे वागलेच नसते. काय नाव तुमचं? अतिश आहेर कुठून आलाय? मोखाडा, पालघर जिल्हा. काय आंदोलनाविषयी काय वाटतंय? शेतकऱ्याला कर्जमाफी केली पाहिजे. हा शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे. हा जगला जगू, त्यामुळे सरकारने त्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे. आज तिसरा दिवस आहे, शासनाकडून दखल घेतली जात नाही. काय वाटतं? शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी, नाहीचे याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकरी रस्त्यावर उतरला तर शासनाला मंत्र्यांना प्रतिभूती सकट होईल. शासनाचे मंत्रीच आंदोलनाला नावं ठेवतायत. ते आता सत्तेचा माज असतो. मंत्री हे आंदोलनाला नावं ठेवतीलच. सर्वसामान्यांसाठी रोहित दादा हे आंदोलन करत आहे. हे काय त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही करत आहे. काय सांगताल पाहुणं? कुठून आलाय? सोलापूर मोहोळ तालुक्यातून आलो. काय म्हणताय आंदोलन हे शेतकऱ्यासाठी कर्जमाफीसाठी आंदोलन आहे. सरकारची धोरणं चुकीची आहे. ती सरकार 2 लाख भरायला लावले आणि 50,000 रुपये द्यायला लागले. कांद्याला भाव दे नाही, ऊसाला भाव दे नाही, कुठल्याच पिकाला भाव दे नाही. पीक विम्याची 1 रुपयाची योजना होती ती बी बंद केली. शेतकऱ्याचा नरड्याचा गोट घ्यायचा या सरकारनं ठरवलंय. आमचे रोहित दादा आज आंदोलनाला बसले तर 2 ते 3 दिवस झालं. पूर्ण मोहोळ तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांचा आमचा सगळ्या पाठिंबा आहे. आम्ही आज सगळे शेतकरी इथं पाठिंब्याला आलेलो आहोत. अजून काय पडलं शेतकऱ्यांना आम्ही पूर्णपणे शेतकरी कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही बसणार नाही. आम्हाला आता कर्जमाफी पाहिजे. आज तिसरा दिवस आहे, पण शासनाकडून अद्याप निर्णय घेतला नाही. शासनाला निर्णय घ्यायला भाग पाडू आम्ही अजून पूर्ण महाराष्ट्र उसळून उठेल. ही शेतकऱ्याच्या आतापर्यंतचे लावलीजा करायचे सरकारचं आतापर्यंतचं लय झालंय. इथनं पुढे चांगला खंबीर विश्वासू नेता आज पांडुरंगाच्या पंढरीत येऊन बसलेला रोहित दादा आहे. आमदार रोहित दादा, आमचा विश्वास आहे रोहित दादावर. सरकार 100% निर्णय घ्यायला भाग पाडू आम्ही. निर्णय घेईलच सरकार. एकीकडे रोहित पवारांची तब्येत असली, त्यांचे वडील आई वडील भाऊक झाले. काय वाटतं? अत्यंत दुःख आहे साहेब. 3 दिवस झाले त्यांचं अन्न पाणी बंद आहे सगळं. तरी ते इथं उपोषणाला बसलेत. तरी सहकारी सरकारनं येऊन योग्य ती कारवाई करावी आणि भेट देऊन जावे. आंदोलन शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांचा वाढता पाठिंबा आहे. काय शेतकऱ्यांच्या बाजूने तुमचं मत आहे? साहेब, त्यांनी 100% कर्ज माफ करावे आणि न कोणी घेतलेले नाही त्यांना सुद्धा सरकारने काहीतरी व्यवस्था करावी. ज्याला कर्ज नाही त्याला सुद्धा. कुठून आलाय तुम्ही? विरवडे बुद्रुक, मोहोळ तालुका. काय वाटतंय आंदोलनावर? आंदोलन ही कर्जमाफीसाठी चालू आहे. रोहित दादांनी अतिउत्तम निर्णय घेतलेला आहे आणि रोहित दादाला आमचा पाठिंबा आहे. परंतु तिसरा दिवस आहे, शासन निर्णय घेत नाही अद्याप. रोहित पवारांचे वडील भाऊक झालेले पाहायला मिळाले. काल अश्रू त्यांच्या डोळ्यातून मावत नव्हते. याविषयी काय सांगा? शासनालाही निर्णय घ्यावाच लागणार आहे आणि शासनाला निर्णय घ्यासाठी आम्ही ही पाडू. आम्ही पंढरपूर पळशी. काय आंदोलन कसं आहे? आंदोलन आता सध्या शांततेत चालू आहे. अजून जरी शासनाने काय नाही निर्णय घेतला तरी आम्ही अजून तीव्र आंदोलन करू ही इशारा शासनाला आहे. संघटनेचा आम्हाला पाठिंबा देतोय रोहित दादांना. पुढच्या आंदोलनाचं स्वरूप कसं असेल? शेतकरी आक्रमक
खरं तर बघितलं तर हे सरकार पहिल्या सरकारापेक्षा चांगलं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. परंतु सरकारनं जे बोललं निवडणुकीमध्ये ते पाळायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे सरकार जरी ते ब्राह्मणाचे असतील, आम्ही मराठा असलो तरी फडणवीस साहेबांनी सरकार चांगलं चालवले. परंतु या ठिकाणी जे निवडणुकीमध्ये बोलले त्यांनी ते पाळायला पाहिजे एवढे मात्र या ठिकाणी आम्ही रोहित पवार जे मागण्या करतायत त्या योग्य आहे, एकदम योग्य आहे. सरकार फडणवीस साहेबांनी चांगलं चालवलं, परंतु जे बोललं त्यांनी निवडणुकीत त्यांनी पाळायला पाहिजे ना. आम्ही मत दिले भाजपला. का नाही तुम्ही पाळा तुमचं निवडणुकीत दिलेला शब्द तुम्ही का पाळत नाही? आम्ही चूक केली का तुम्हाला मत देऊन? तुम्ही द्या ना. आज कर्जमाफी तुम्ही म्हणला, तुम्ही द्या ना तेवढी. का तुम्ही आज शब्द मागे फिरवताय? सगळ्यात चांगला शब्द देणारा आणि निभावणारा म्हणलं तर एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेब आहेत आतापर्यंत. यात भरपूर दिवस झालं बघतोय मी. माझा जन्म 87 आहे. सरकार भरपूर बघितले. आज तिसरा दिवस आहे. रोहित पवारांचे भाऊक झालेत सगळे परिवार. काल बायका रडताना पाहायला मिळाल्या. अत्यंत भावनिक क्षण होता. याबद्दल काय सांगता? या ठिकाणी सरकारचा प्रतिनिधी स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन हे उपोषण सोडायला पाहिजे. त्याबद्दल दुमत नाही. करता ते रोजगार एकदम चांगलं करत आहे. परंतु या ठिकाणी निर्णय व्हायला पाहिजे. हे अन्नत्याग आंदोलन संपायला पाहिजे ही भावना आहे आमची शेतकरी म्हणून. काय सांगचाल मामा, कुठून आलाय तुम्ही? जमत नाही बोला. आता हे आपले रोहित आता आंदोलनाला बसले ते शेतकऱ्यांच्या सर्व कर्जमाफीसाठी, म्हणजे एका व्यक्तीसाठी नाही तर पूर्ण शेतकऱ्यांसाठी बसले. पूर्ण महाराष्ट्राला शेतकऱ्यांनी यांना पाठिंबा दिला पाहिजे. शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकरी जागला तर आपला महाराष्ट्र जगेल. कारण शेतकऱ्याच्या जीवावर हा महाराष्ट्र आहे. त्यांनी अन्नधान्य पिकलं तर आपण खाऊ शकतो. खेड्यापाड्यात शेती झाली तर शहरातला माणूस जिवंत राहू शकतो. म्हणून फडणवीस सरकारला विनंती आहे, त्यांनी राजकारण बाजूला ठेवून आज तिसरा दिवस आहे. त्यांनी आपले सगळे म्हणजे त्या माणसाला काही कमी नाही आहे. करोडपती तो माणूस आहे. तो फक्त तो पाशा आपल्यासाठी बसला. सरकारने यांच्याशी लवकर चर्चा करून मार्ग काहीतरी काढला पाहिजे. त्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं त्यांची तब्येत खालवत चालली, साखर कमी झाली. साहजिक आहे ना साहेब, अन्नत्याग म्हणजे आज 3 दिवस झाले. ऊन ताण एवढं मोठं आहे. नाही, पण हे भावनिक वातावरण आहे. काल महिला रडताना बघायला मिळाल्या, त्यांचे वडील रडताना बघायला मिळाले. हे कुठंतरी भावनिक स्तरावर आंदोलन. भावनिकचा स्तर नाही सर. हे जे बसले ते महाराष्ट्रासाठी आहे. त्यांच्या मनाला काहीतरी वाटलं असेल. सगळ्यांची कर्जमाफी झाली. त्यात सगळ्या 18 पकड जातात. तिथल्या एका जातीचा शेतकरी नाही, सगळ्या जातीचे शेतकरी आहेत. महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांनी यांना पाठिंबा दिला पाहिजे. काय शेतकऱ्याच्या वतीने सरकारला काय आव्हान करचाल? आता सरकारला आव्हान आहे की त्यांची जे कर्जमाफीची यांची मागणी आहे शेतकऱ्यांची, लवकरात लवकर फडणवीस सरकारने बसून काय तर तोडगा काढला पाहिजे. आपण पाहिलं तमाम शेतकरी आज तिसरा दिवस आहे. राज्यभरातून विविध जिल्ह्यातून शेतकरी या आंदोलनस्थळी भेट घेताना दिसत आहेत. सरकारने तात्काळ या आंदोलनाची दखल घेऊन आमदार रोहित पवारांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी भावना हे शेतकरी व्यक्त करताना दिसत आहे. महर्षी डिजिटल न्यूजसाठी सागर खरात, पंढरपूर.